नमस्कार शेतकरी मित्रांनो, मुंबई, पुणे, कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ या संपूर्ण महाराष्ट्राच्या परिसरामध्ये सतत हलका ते मध्यम पाऊस हा पाऊस अजून 30 जुलैपर्यंत कंटिन्यू राहण्याची शक्यता आहे। 29 आणि 31 जुलै दरम्यान अविरत किंवा वारंवार हलका पाऊस या सर्व जिल्ह्यांमध्ये राहणार आहे। संभाव्य मान्सून ब्रेक हा 1 ऑगस्ट ते 5 ऑगस्ट दरम्यान आहे। पावसाचा जोर या ठिकाणी सर्वच महाराष्ट्रामध्ये कमी होण्याची शक्यता आहे। नंतर हा जोर 15 दिवसानंतर म्हणजेच 15 ऑगस्ट नंतर मात्र सर्व जिल्ह्यांमध्ये पुन्हा मान्सून प्रक्रिया होण्याची शक्यता आहे। म्हणजे सुरुवातीचा ऑगस्ट दरम्यान पिके लागवड शेतीची कामे आपण ह्या 15 दिवसांमध्ये संपूर्ण शेतीची कामे तयारीला लागा। या ठिकाणी संपूर्ण आपण डिटेल्समध्ये घेऊ। नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या महाराष्ट्रात जुलैच्या अखेरीस मुसळधार पाऊस चालू आहे। मुंबईपासून विदर्भापर्यंत सर्वत्र हलक्या ते मध्यम पावसाचा सततच्या हालचाली आहेत। यंदा राज्यात एकूण पावसाचे प्रमाण सामान्यपेक्षा अधिक 106% राहणार आहे। विशेषतः मराठवाडा आणि विदर्भामध्ये अतिरिक्त पाण्याची भरती होत आहे। IMD आणि हवामान तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार मान्सून ब्रेक 1 ते 5 ऑगस्ट या दरम्यान येण्याची शक्यता आहे। या काळात पाऊस काहीसा कमी होऊ शकतो, त्यामुळे या कालावधीत शेतीची कामे जसे आपल्या खत बियांची काही लागवड नियोजित करा। तरी पण कधी पुन्हा पाऊस सतत होऊ शकतो, म्हणून पुढील 3-4 दिवस हवामान सूचनांकडे लक्ष देऊन निर्णय घ्या। आता जो काही झड स्वरूपाचा जो काही पाऊस चालू आहे, हा पाऊस 26, 27, 28, 29, 30 आणि 31 जुलैपर्यंत हा 5-6 दिवस हा पाऊस राहणार आहे। नंतर याच पावसाचे प्रमाण काहीसे आपल्याला कमी झालेले दिसणार आहे। नंतर जो काही 1 ऑगस्ट ते 5 ऑगस्ट दरम्यान आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रातील मुंबईपासून नागपूरपर्यंत संपूर्णच महाराष्ट्रामधील पावसाचे प्रमाण आपल्याला कमी झालेले पाहायला मिळणार आहे। हा कालावधी आपल्याला शेती कामासाठी जे काही आपल्या पिकांची आपल्याला निगराणी घ्यायची आहे, त्यांना खत व्यवस्थापन करायचं आहे, हा खत व्यवस्थापन तसेच जो काही या ठिकाणी शेतीतील वेगवेगळी विविध कामे जसे खुरपणी म्हणा, कोळपणी म्हणा, सोयाबीन कोळपणी याची सर्व कामे या 5-6 दिवसांमध्ये आपल्याला करून घ्यायची आहेत। नंतर पुन्हा 15 ऑगस्टपासून नंतर पावसाळी स्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे नंतर आपल्याला वेळ मिळणार नाही। आपली शेतातील सर्व कामे या 15 दिवसाच्या म्हणजे 1 ऑगस्टपासून 15 ऑगस्टपर्यंत जो काही हलका पाऊस हा पाऊस 10 ऑगस्टपर्यंत उघडण्याची चिन्ह आहेत, परंतु नंतर अजून पावसाळी स्थिती काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला 10 ऑगस्ट नंतरच आपल्याला काही ठिकाणी पाऊस पाहायला मिळेल। 15 ऑगस्ट नंतर मात्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुन्हा पाऊस येण्याची चिन्ह आपल्याला दिसत आहेत। त्यामुळे हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे। धन्यवाद।